नमस्कार मंडळी, मी ज्ञानेश्वर आपल्या ट्रेंडिंग या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. श्रावण महिन्यामध्ये सर्वजण श्रावण सोमवार पाळत आहेत. काहींनी तर पूर्ण श्रावण महिनाच पाळला आहे. परंतु या श्रावण महिन्यातही काही महत्त्वाची तिथी आहेत. त्यातीच एक म्हणजे पुत्रदा एकादशी. या एकादशीचा व्हिडिओ मी आज घेऊन आलो आहे. चला तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि मी व्हिडिओला सुरू करतो. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी किंवा पवित्र एकादशी असं म्हटलं जातं. एकादशी म्हटलं की श्रीहरी विष्णू यांची पूजा, उपवास, व्रत आलंच. याचविषयी संपूर्ण माहिती मी घेऊन आलो आहे या व्हिडिओमध्ये. एकादशी ही भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहे. या एकादशीच्या दिवशी जो भगवान विष्णूची पूजा करतो त्यांना सुख प्राप्त होतात, मोक्ष प्राप्त होतो. अशीच ही एकादशी आणि या एकादशीला भगवान विष्णू आपल्या भक्तांच्या दुःखातून आणि त्यांच्या पापातून त्यांची मुक्तता करत असतात. त्यांना पुण्यलाभ मिळत असतो. अशी ही एकादशी यावर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील व ऑगस्ट महिन्यातील 16 तारखेला ही पुत्रदा एकादशी आलेली आहे. या पुत्रदा एकादशीच्या दिवशी भक्त पुत्रप्राप्तीसाठी देखील आणि नववधू नववर हे उपवास करतात, भगवान विष्णूची पूजा करतात. भगवान विष्णू आपल्या भक्तांना आणि व्रत उपवास करणाऱ्या सर्वांनाच निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो अशी मी भगवान विष्णूच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या भक्तांच्या इच्छा व मनोकामना ते पूर्ण करत असतात. या एकादशीच्या दिवशी लवकर उठून स्नान करावे, छानशी रांगोळी काढावी दारात. पुत्रप्राप्तीसाठी भगवान विष्णूची पूजा करावी, पिवळे वस्त्र परिधान करावे, कारण भगवान विष्णूंना पिवळा रंग हा खूप आवडतो. पिवळे फूल वाहा, श्रीकृष्णाची पूजा करावी. पिवळे चंदन, पिवळे फूल, अक्षदा, हंगामी फळे, पिवळी मिठाई हे सर्व अर्पण करावे. आरती करावी. या दिवशी एकादशीला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचा देखील पाठ करावा. भक्तिभावाने श्रीनारायण म्हणजे विष्णू भगवान यांची पूजा करावी. सायंकाळी देखील श्रीहरींची आरती करावी व दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 17 ऑगस्टला या व्रताचे पारण करावे. उपवास सोडावा, सात्विक अन्न खावे आणि ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राचा जप केल्याने खूप लाभ होतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिले असल्यास खूप खूप धन्यवाद. थँक्यू.